नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आता आपण चारगाव या पटामध्ये आलेलो आहोत। इथे दिनांक 25, 26, 27 एप्रिलला पटाचे आयोजन करण्यात आले आहे। तर बाईट घेण्याकरता आपण आलेलो आहोत मैदानाची। तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि या मैदानाबद्दल माहिती तसेच नियम वगैरे जाणून घ्या। तर चला या। नमस्कार दादा। नमस्कार। सर्वांना संपूर्ण नाव सांगा तुमचं। माझं नाव लिकेश राणे, राहणार चारगाव, पोस्ट माडगी, तहसील तुमचं, जिल्हा भंडारा। दादा, कशानिमित्त पट भरवत आला? आपला काही निमित्त नाही आहे, सगळ्या शेतकरी सगळ्या गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे आपण हा पटाचं आयोजन केलेलं आहे। आणि मागील किती वर्षापासून दादा? मागील 15 वर्षाआधी आपल्याकडे झालेला होता पट, परंतु काही शेतीचा अभाव आणि जागेचा अभाव असल्यामुळे आम्ही भरू शकलो नाही। पण आता आपल्याकडे जागा अवेलेबल झाली आहे, त्यामुळे आपण आता सुरुवात केलेली आहे यावर्षीपासून। आणि बक्षीस वगैरे कशा प्रकारे? आपल्याकडे बक्षीस आहे, प्रथम बक्षीस आहे 51,000, द्वितीय आहे 41, तृतीय आहे 31,000, चतुर्थ आहे 25,000 आणि पाचवा आहे 21,000, सहावा आहे 18,000। म्हणजे असं एकंदरीत आपण शेवटपर्यंत आपण सगळ्यांना बक्षीस देत आहोत। आणि दादा, मैदान वगैरे किती फूट आहे? आपलं मैदान आहे 1300 फूटचं। 1300 फूट मैदान आहे। आणि नियम वगैरे काय आहे दादा? नियम वगैरे सगळं जसं आपण आज बाकी जे पठामध्ये असतात तेच सगळे नियम लागू आहे। आणि आपल्याकडे जे घडी आहे, धागा घडीचा आपण उपयोग करणार आहोत आपण। आणि बाहेर राज्यातील जोड्यांना प्रवेश? बाहेर राज्यातील जोड्यांनाही परमिशन आहे आपल्याकडे, म्हणजे ओपन पट? ओपन पट आहे। तर दादा, इथे काही म्हणजे मैदान किती फूट आहे आपला पूर्ण? आपला पूर्ण 1500 फूट येईल टोटल। 1500 फूट। आणि जर असा म्हणजे हादसा वगैरे होण्याला काही जागा दुर्घटना? नाही, याच्यामध्ये कोणत्या प्रकारची हानी होण्यासारखी कोणतीच जागा आपल्याकडे नाही आहे तशी। म्हणजे संपूर्ण खुला मैदान आहे? सगळं संपूर्ण खुला मैदान आहे। चारही बाजूला शेतीचं प्रमाण, काही प्रॉब्लेम नाही कुठेच, कोणत्याही जोडीला कोणाला त्रास नाही, कोणाला जीवितहानीचा प्रॉब्लेम नाही आपल्याकडे। आणि जे तुमचा पट आहे, हो, त्या पटामध्ये आपण किती दिवस सेकंद देणार आहोत? आपण फक्त 2 दिवस सेकंद देणार आहोत, 25 आणि 26 तारखेला। 27 तारखेला आपण सुरळीत फायनल सुरू करणार आहोत। आणि सेकंद जे म्हणजे 25 तारीखपासून किती वाजतापासून तो सेकंद? ते सकाळी 10 उद्घाटन संपलं की लगेच आपण त्याला सुरुवात करणार आहोत। दुपारी पण बैल घेता येते? हो, ते आता शेतकऱ्यावर अवलंबून असेल, पण जे आहेत ज्यांच्याकडे जोडी आहे त्यांच्यावर अवलंबून असेल की बाबा ते किती वाजता खेळतात। पण आपण 6 वाजेच्या आधी ते सगळं व्हायला पाहिजे, आमचा नियम आहे। आणि सकाळी 6 वाजता चालू होणार? सकाळी 6 वाजता पट चालू होणार? हो। किती? 26 तारीखला? 26 तारखेला। तर दादा, काय सांगाल आणखी पटाबद्दल? पटानिमित्त की हेच सांगू इच्छितो की आमच्या चारगाव वासियांच्या निमित्ताने हा जो आपण पटाचं आयोजन केलं आहे, तर सगळ्या जोडी मालकांना अशा आग्रहाची विनंती आहे की आपण जास्तीत जास्त जोड्या आणून ह्या पटाचा उत्साह द्विगुणित करावा, हे सगळ्या चारगाव वासियांची इच्छा आहे। आणि तारीख सांगून द्या। आमच्या पटाची तारीख आहे 25, 26 आणि 27 एप्रिल 2026। आणि जर तुमच्या पटामध्ये यायचे आहे तर लोकेशन सांगा। आमचा जर आपल्या इथे यायचं आहे चारगाव, आपल्या माडगीवरून 2 किलोमीटर 1 किलोमीटर अंतर आपलं चारगाव आहे। जर आपण भंडाऱ्या बाजूने जर आलो तर भंडाऱ्यावरून 17-18 किलोमीटर आपलं चारगाव आहे। आणि मध्यस्थिती आहे आपल्या चारगाव, तर कुठेही एक अडचण जाणार नाही येण्यासाठी। आणि जे जागा वगैरे आहे ते कशी आहे? जागा म्हणजे सगळे आपले खाजगी आहे, मातीची आहे सगळी। याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची रेती टाकलेली नाही, बाहेरून माती टाकलेली नाही, सगळे शेतीची माती आणि एकदम कडक माती आहे, काही विषय नाही त्याच्यामध्ये। प्रॉपर 1300 फूट मैदान? प्रॉपर 1300 फूट। आणखी लोकलचे वगैरे गेम आहेत दादा? हो, लोकलचे गेम होतील ना। त्याच्यामध्ये लोकलच्या गेममध्ये असं आहे, आमची काही अट्स आहे, आमच्या म्हणजे मंडळाचे अट्स आहेत सगळ्या गावकऱ्याच्या निमित्ताने, की 4 लाखाच्या वर ज्याचं बिल होईल आपल्याकडे त्यांना आमच्या मंडळातर्फे किंवा गावकऱ्यांतर्फे एक स्कूटी आम्ही त्यांना मोफत देणार आहोत। 4 लाखाचे जर 4 लाखाचं बिल जर झालं 4 लाखाच्या वर, तर त्याला आपण इलेक्ट्रिक स्कूटी हे आपण त्याला देणार आहोत आपण। आणि प्रवेश फी वगैरे किती आहे? प्रवेश फी आपली आहे 1500 रुपये आणि लोकलची आहे 1000 रुपये। लोकलची 1000 रुपये आणि सेकंदाची 1500 रुपये। धन्यवाद दादा, एवढी माहिती दिल्याबद्दल। आणि शेवटच्या बक्षिसातला किती आहे? शेवटचा बक्षीस आपला 1500 रुपये। किती? 2500? 2,500 रुपये। 2,500 रुपये शेवटच्या शेवटच्या जोडीपर्यंत। जेवढ्या शेवटची जोडी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत 2,500 रुपये आपल्याला त्याला देणार आहोत आपण सगळ्यांना। आणि अजून आमच्या पटामध्ये जे नामांकित बैलजोडी मालक आहेत, आम्ही त्यांचे सत्कार सुद्धा करणार आहोत। त्याच्यामध्ये जसं की आपण नंदुभाऊ राहंगडाले चाद ग्रुप एरली आहे, जगतजी राहंगडाले गुरुजी आहेत मुख्यवाले, तसे नारायणजी मौजे हड्डी जोड पळसगाववाले, विकासजी पटले गॅसंटा ग्रुप मासलमेटा, तुषारजी शेंडे चांदमारा, आनंदजी दिगोरे किन्नी, अमितजी पटेल बिहिरिया, विश्वनाथजी बांडे रोहा, तसेच नयनजी इलमे करडी, तसेच रमेश पटेल मोहाडी मध्य प्रदेश, रामलालजी कटरे नागपूर, तसेच लोकचंदजी पटले गोपालपूर, डोंगरे गुरुजी गोसे, बकारामजी अतकरी महाजन मांडळजी, अमितजी दीक्षित देवलापार, तसेच वसंत भाऊ रिनायते, उरकुडजी सोनवाने, भंडारेवाले सोहेब पटेल नांदीवाले, शुक्लाजी आहेत शिवनीवाले, तसेच केवलभाऊ बघेले भुताईटोला,
घनश्यामभाऊ सिंगळे खैरी, तसेच ऋषीभाऊ लोखंडे बामणी आमगाव, तसेच जितूभाऊ बोंद्रे माडगी, जितूभाऊ शेंडे आष्टी, श्रीरामजी शेंडे रॉकेट ग्रुपचे अध्यक्ष माडगी आणि जय किशोर पंचबुद्धे कोष्टी, तसेच काही 1-2 लोकांचे आमचे नाव सुटलेले आहेत. तर ह्या सर्व जे सत्कार मूर्ती जे बैल मालक आहेत असं त्यांना मी आपल्या बैलगाडा म्हणजे आपल्या पटाच्या तर्फे त्यांना असं आवाहन करेन की त्यांनी पूर्ण ह्या सत्काराचा त्यांनी लाभ घ्यावा. हे असं आमच्या मंडळात त्यांना विनंती आहे. जोडी मान हो. तर धन्यवाद. मैदान आहे मित्रांनो, हा बघू शकता 1300 फूट आहे पट. आणि हे इकडे जागा आहे, बघू शकता. अशा प्रकार दान आहे आणि तिथे सिग्नल असणार आहे बिचामध्ये, नाही का. तर आपल्या सर्व शेतकरी बंधूंनी मी स्वतः आग्रह करता का तुम्ही आपली जोडी या पटामध्ये आणा आणि मस्त प्रकारे या पटाचे आयोजन करण्यात आले आहे. आणि उन्हाळ्यामध्ये समजू शकता का आखरीचे आपल्या भंडारा जिल्ह्यातील पट असं समजू शकता. त्याच्यानंतर एरलीचा झाला तर ठीक, नाही तर मग आहे मित्रांनो. ओके.